पुण्यात राहायला आल्यावर सुरुवातीला सगळं नवीन वाटतं. नवीन शहर, नवीन रस्ते, नवीन माणसं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं स्वतःसाठी छोटंसं जग. इथे सकाळ झाली की प्रत्येकजण कामासाठी बाहेर पडतो. कोणी ऑफिसला, कोणी कॉलेजला, कोणी दुकानात, तर कोणी आपल्या छोट्याशा कामासाठी. रस्त्यावर कितीही गर्दी असली तरी प्रत्येकजण आपापल्या घाईत असतो. कधी-कधी असं वाटतं या शहरात माणसे खूप आहेत, पण प्रत्येक आयुष्यात वेगळं आहे. पुण्यात राहण्याची एक वेगळीच मजा आहे. कधी अचानक पाऊस येतो आणि सगळं वातावरण अचानक बदलून जातं. गरम चहा, खिडकीतून दिसणारा पाऊस आणि थोडा वेळ शांत बसणं, याची मजाच वेगळी. पण पुण्यात जीवन फक्त सुंदर नाही, कधी-कधी कठीणही असतं. कामाची धावपळ, रस्त्यावरील गर्दी, ट्रॅफिक, महिन्याचा खर्च, हे सगळं सांभाळताना दिवस कधी संपतो कळतच नाही. पण कदाचित या सगळ्याचं नाव पुण्यातील जीवन आहे. इथे आपण हळूहळू अवलंबून व्हायला शिकतो. छोट्या-छोट्या गोष्टी करायला शिकतो. कधी एकटेपणा जाणवतो, कधी घरची आठवण येते, पण त्याच वेळी स्वतःला आणखी थोडं मजबूत असतो. मला पुण्यात राहून एक गोष्ट जाणवली. शहर आपल्याला जगायला शिकवत नाही, तर स्वतःच्या आयुष्याला स्वतःच घडवायला शिकवतं. आपण पुण्यात राहून किती वर्ष झाले हे मोजताना कधी-कधी विश्वासच बसत नाही. कारण सुरुवातीला हे शहर परकं वाटत होतं आणि आता या शहरात माझ्या आयुष्यातील कितीतरी आठवणी तयार झाल्या आहेत. काही चांगल्या, काही कठीण, काही विसरता न येणाऱ्या. कदाचित प्रत्येक शहर आपल्याला काहीतरी शिकवत असतं. गर्दीत राहून स्वतःला जपायचं, कठीण दिवस आले तरी पुढे चालायचं, चालत राहायचं आणि छोट्या-छोट्या आनंदात समाधान शोधायचं. हे आहे माझं पुण्यातील जीवन. तुम्ही पुण्यात राहून तुम्ही पुण्यात राहत असाल तर तुम्ही पुण्यातील कोणती गोष्ट सगळ्यात जास्त आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.